कधी विचार केलाय का की समजा जर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची प्रेसिडेन्सी एक्सटेंड केली आणि 2 कार्यकाळानंतरही ते सत्तेत राहिले तर काय होईल? अधिकृतपणे अमेरिकेत राष्ट्रपतींना फक्त 2 कार्यकाळच सत्तेत राहण्याची परवानगी असते आणि हा नियम US कॉन्स्टिट्यूशनच्या 22nd अमेंडमेंट मार्फत अस्तित्वात आला. हा बदल फ्रँकलिन डी रूझवेल्ट या माजी राष्ट्रपतींनंतर करण्यात आला, ज्यांनी 4 कार्यकाळ अमेरिकेचे राष्ट्रपतीपद स्वीकारले होते. द ग्रेट डिप्रेशन आणि वर्ल्ड वॉर II सारख्या कठीण काळात त्यांनी देशाचं नेतृत्व केलं, परंतु याला प्रतिक्रिया म्हणून 1951 मध्ये 2 कार्यकाळांची मर्यादा अधिकृतपणे लागू करण्यात आली. आता हा नियम बदलता येईल का? तर हे टेक्निकली शक्य आहे, पण त्यासाठी काँग्रेसमध्ये 2/3 बहुमत आणि किमान 75% राज्यांची मान्यता लागते. पण आजचे एकूणच पॉलिटिकल क्लायमेट लक्षात घेता हे जवळजवळ अशक्य आहे. पण अशी कल्पना जरी मांडली तरी ती डेमोक्रेसीच्या फाउंडेशनवरच प्रश्नचिन्ह निर्माण करू शकते. कारण मुद्दा केवळ ट्रम्प यांचाच नाही, तर तो सत्तेच्या मर्यादांचा आहे. आणि ती मर्यादा राखण्यासाठी आपण नियमांचं संरक्षण करतो की आपल्या आवडत्या नेत्यासाठी त्यांचं उल्लंघन, हा खरा प्रश्न आहे.